अजब रमा राघवची जोडी. रमा, तू काही खात का नाहीयेस? हे काय खाते ना? आज ना मी राघवच्या आवडीचे रवा बेसनाचे लाडू करणार आहे. रमा, तुला नक्की आवडतील ना? खरं तर मी कालच करणार होते, पण ह्या सगळ्या गोंधळात ना राहून गेला. थोडे जास्तच करा आई. अजून कोणाला आवडण्यापेक्षा मला खूप आवडतात, हे लक्षात असू दे. हो हा श्रुतीबाई, जास्तच करणार आहे. रमा मॅडम, तुम्हाला गोड खायला काय आवडतं? रमा मॅडम, अहो तुम्हाला गोड खायला काय आवडतं? माझं झालंय खाऊन, मी आवरून घेते. हो रमा, रमा मॅडम, अहो मी हे धन्यवाद. तुला काय झालं अचानक? काहीतरी बिनसलं असेल, सांगेल नंतर. आता आपल्याशी खरं बोलते ना ती. हा, मग झालं तर थोड्या वेळाने होईल मोकळी आपल्याशी. काय अरे चला, तुम्ही काय बघत बसलात? आटपा लवकर लवकर, काम आहे त्यांना. हो हो बाबा. मला आज यायला उशीर होईल, माझे एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत. गिरीश, तुम्ही नुसता चहा पिताय. मी ब्रेकफास्ट आणते ना तुम्हाला पटकन. हो अगं, मी तुला सांगितलं ना, काल रात्री इतकं हेवी डिनर झालंय. शिवाय तुझ्याशी आणि आदुशीशी गप्पा मारून माझं पार पोट भरलंय. आज संध्याकाळपर्यंत मला भूक लागणारच नाही. गुड मॉर्निंग. सो गिरीश, कालचं डिनर कसं झालं? नाईस. अरे वा, आज चक्क आमच्या डिनर बद्दल चौकशी वगैरे. क्या बात. असं का बोलतोयस तू गिरीश? साधा प्रश्न विचारला ना मी तुला. डिनर छान झालं लावण्यातही. SK रोडवरती एक नवीन रेस्टॉरंट निघालंय, तिकडे आम्ही गेलो होतो काल. तिकडचं कुझिन खरंच खूप छान आहे. आपण सगळे जाऊया एकदा. काल रमा पण नाही, तुम्ही पण नाही. बरोबर नाही वाटलं आम्हाला. तुम्ही खरं तर यायला पाहिजे होतं लावण्यातही. महत्वाचं काम होतं माझं. महत्वाचं काम? तू तर म्हणाली होतीस तुझी तब्येत बरी नाहीये, त्यामुळे तू लवकर जेवून झोपणार आहेस. ते ॲक्च्युली थोडं मळमळल्यासारखं होत होतं मला ॲसिडिटीमुळे. सो मी लवकरच झोपणार होते, पण तेवढ्यात अभिषेकला त्याच्या स्कूलचा एक प्रोजेक्ट होता, तो कम्प्लीट करायचा होता. मग मला म्हणाला की हे चेक करून दे. सो मी रात्रभर ते प्रोजेक्ट चेक करत बसले ना. हेच ते महत्त्वाचं काम. पण आता कशी आहे तब्येत तुमची? ठीक ठीक. पवित्रा, मला वाटतं तू पण आता नाश्ता करून घे. मी करीन नंतर, तुमचं होऊ दे. मी निघेनच आता थोड्या वेळात. मला महत्वाचं विचारायचं म्हणजे अशोकची फाईल नीट जपून ठेवली असते. अगदी नीट ठेवली आहे. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? काळजी तर केलीच पाहिजे ना गिरीश. म्हणजे अशोक म्हणालाय तसं
खूप मोठा स्कॅम ओपन करणार आहे तो, आणि किती विश्वासाने त्याने ते सगळे पुरावे तुझ्याकडे दिले सांभाळणे. त्याच्या विश्वासाला तडा जायला नको, राईट? अगदी बरोबर बोलतेस. पण पवित्रा, ती फाईल तुझ्याकडे आहे, त्यामुळे मला अजिबात टेन्शन नाही. टेन्शन तर घेच गिरीश, कारण मी काल रात्री एक जादू केली. जादू ही समोर आल्यावर तू अशोकला काय तोंड दाखवशील रे? अगं काय गड्या घालताय तुम्ही, याचा बोळा का करताय याचा? थांबा, दाखवतो तुम्हाला. हे असे टोकं ना ती जुळवून घ्यायची आणि मग घडी घालायची. एक बोलू का रमा मॅडम? बोला ना. काल डेकोरेशन फार छान केलं ना तुम्ही, खूप आवडलं मला. आणि तो आपण खेळ खेळत होतो तेव्हा तुम्ही माझी नक्कलही केली, तेही खूप आवडलं. ही सुद्धा कला तुमच्या ते माहिती नव्हतं मला. नाही म्हणजे फक्त एवढंच बोलायचं नव्हतं, काहीतरी वेगळं पण विचारायचं होतं. मी बघतोय तुम्ही खूप तुटक वागताय माझ्याशी. नेहमीसारखं बोलत नाही आहात, बघत सुद्धा नाही आहात. काय झालं? नाही, असं काही नाही. हे बघा रमा मॅडम, मी खूप स्पष्टपणे विचारतोय तुम्हाला, मला प्रामाणिकपणे उत्तर द्या प्लीज. देते, पण त्याआधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. बरं, विचारा. तुमचं आणि त्या अश्विनीचं खरंच लग्न जमलंय? हा तुमचा प्रश्न आहे? हो. राघव सर, तुम्ही हसताय काय? मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारते ना. हा प्रश्न आहे तुमचा? हो. पुन्हा हसताय? हे बघा, मी सिरियसली काहीतरी विचारते तुम्हाला. अहो कमाल करता रमा मॅडम. आईने काल सांगितलं ना असं काही नाहीये. आणि माझं लग्न ठरलं असतं तर मला माहिती नसतं का? म्हणजे तुमचं लग्न नक्की नाही ठरलंय? नाही. पण मग ती अश्विनी असं का बोलत होती? अल्लडे होती खूप. लहानपणी कधीतरी घर वगैरे खेळलोय तिच्यासोबत, त्यामुळे त्यातले नवरा बायको म्हणून लक्षात असू कदाचित. त्यामुळे लग्नाचा विषय ती घरात येता जाता बोलून दाखवते. घरात कोणी तिला फार गंभीरपणे घेत नाही. तुम्ही सुद्धा घेऊ नका. नक्की? अगदी 100%. राघव सर, हे तुम्ही असंच घडी घालायला सांगितलं होतं ना? टोक असे जोडायचे आणि मग हे असं. कारण ऍक्च्युली इस्त्री करायचं पण राहिलंय, पण घाईघाईत राहून गेला. तर ऑफिसला पण जायचंय ना आपल्याला. एक मिनिट रमा मॅडम, माझं लग्न ठरलंय असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही माझ्याशी तुटकपणे वागत होतात? नाही म्हणजे माझं लग्न ठरलंय ह्या कल्पनेने तुम्ही इतक्या अस्वस्थ का झालात? मी नाही, असं काहीच नाहीये. राघव सर, आपल्याला ऑफिसला जायचंय ना. चला पटकन, टाइम बघा. हो उशीर होईल, खरंच उशीर होईल. तुम्ही आवरून घ्या पटकन, आपण ऑफिसला निघूया. मी आवरून घेतो. हा, पटकन आवरून घ्या.
आज पहिलं लेक्चर कोणतं आहे? काय माहिती, कॉलेजमध्ये गेल्यावर कळेलच ना आपल्याला. हाय. ए हाय, तुम्ही परत? हो, ऍक्च्युली तुम्हाला गुड न्यूज द्यायला आलो. मला जॉब लागला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला माहिती आहे, मी ऑलरेडी खूप वेळा तुम्हाला थँक्स म्हणालो, कारण तुम्ही ते फाईल देऊन माझी लाईफ सेट केली. खरंच थँक्यू सो मच. अहो, मी एवढं काही केलेलं नाहीये हो, आणि तुम्हाला जॉब मिळाला तो तुमच्या मेहनतीमुळे, त्यात माझं काही क्रेडिट नाही. आणि तुम्ही असं मला रस्त्यात सतत गाठून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. चल ग. एक मिनिट थांबा ना प्लीज. एकच मिनिट थांबा प्लीज. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, प्लीज. तुम्ही एवढी मोठी मदत केली म्हणून त्याच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. काय? अहो, हे गिफ्ट वगैरे नकोय आम्हाला. का? हो, यात बॉम्ब वगैरे काही नाहीये. तुम्ही सांगा ना यांना घ्यायला. मी काय सांगू? हो, मला कोणाचंही काही ऐकायचं नाही. मला नकोय म्हणजे नकोय. तू चल ग. हो ऐका ना, तुम्ही देवाला मानता ना, मग तुम्हाला घ्यावंच लागेल. सॉरी. थँक्यू सो मच. बाय. घ्या ना, मला नकोय हे गिफ्ट. रॅम्स, तू आज पण राघव सरांसोबतच आलीस? कमाल आहे. हो ना, आम्हाला तर वाटलं गाल फुगवून बसली अशी. राघव सरांची तर बोलणार सुद्धा नाही. का? असं का करेन मी? अगं, काल नाही का आपल्याला ती न्यूज कळली राघव सरांच्या लग्नाची? म्हणजे त्या मुलीने सांगितलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं की त्या दोघांचं लग्न ठरलंय. काय बरं नाव तिचं? अश्विनी. हा, राईट. अगं, असं काही नाहीये. राघव सरांचं आणि तिचं काही लग्न वगैरे जमलेलं नाहीये. ती फेक न्यूज आहे. अगं, पण स्वतःबद्दल कोणी फेक न्यूज का देईल? अगं, अश्विनी ना तशीच आहे, थोडी इमॅच्युअर आहे ग ती. वाटेल ते बोलते. तिच्याकडे कोणी लक्ष नाही देत, तुम्ही पण नका देऊ. तिला सिरियसली नका घेऊ एवढं. पण हे तुला कसं माहिती? अगं, ते हा, मी राघव सरांना विचारलं ना इथे जस्ट आता ऑफिसमध्ये यायच्या आधी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं. ओ मॅम, तुला त्रास झाला ना म्हणून तू लगेच कन्फर्म करून घेतलंस? तेव्हाच आज कोणीतरी इतकं फ्रेश दिसतंय. काल कोणाचा तरी चेहरा पडलेला ना ग नेहा? एकदम सॅड होती कोणीतरी. ए, असं काही नाहीये. राघव सरांचं लग्न जमलं तर मला काय फरक पडतोय? मला नाही काय फरक पडत. शालिनी ताई. काय झालं? तुम्ही बसा ना. मी इथे बसायला आलेलो नाहीये, जाब विचारायला आलेलो आहे. शालिनी ताई कुठे? बोलव तिला. मी बोलवते. बोलव. आई. माधव, काय झालं? तू चिडलायस का एवढा? काय झालं? हा, एवढं सगळं होऊ नये तू पुन्हा वर विचारतेस काय झालं म्हणून? अरे हो, हे बघ, तू आधी शांत हो बरं. बस ना, पूजा पाणी आण ना. नाही, मला पाणी बिणी काही नकोय. तुम्ही काय माझ्या मुलीला खेळणं समजता? काल सगळ्यांसमोर तिला तोंड घाशी पाडलं. थेट म्हणालात की राघव आणि अश्विनीचं लग्न जमलं नाहीये म्हणून. अरे, आपलं असं काही बोलणं झालंच नाहीये मामा. हो, अश्विनी खूप गोड आहे, पण हे लग्न बिग्नाचं तिने गृहीतच धरलंय. हे बघ, एका मुलीच्या स्वप्नाला गृहीत धरणं म्हणत नाहीत पूजा. अश्विनीनं मनानं राघवला वरलेलं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हालाही अश्विनी इतकी गुणी सून दुसरी मिळणार नाही. खरं खरं सांग रॅम्स, राघव सरांचे एका भलत्याच मुलीशी लग्न होणार आहे हे ऐकून तुला वाईट वाटलं होतं ना? व्हॉट रबिश.
अजिबात नाही. म्हणजे त्यांचं लग्न होणार नाहीये हे ऐकून तुला आनंद नाही झाला? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? ऐकलं नाही का तुम्ही? मला काही फरक पडत नाही. एनिवेज तुम्ही तुमची कामं करत आहात, मला डिस्टर्ब करू नका. अगं हो हो शांत हो. आम्ही फक्त असं कन्फर्म करायला आलेलो की हॅशटॅग रमा राघव नक्की आहे की नाही. बरोबर ना न्या? एक्झॅक्टली. मोना ओके चल ने बाय. हॅशटॅग रमा राघव खरंच आहे का की नाहीये? आणि काय वाईट आहे ग माझ्या अश्विनीमध्ये? ती ती तुमची सेवा करणार नाही, राघवला ती साथ देणार नाही. अरे ती गुणी आहेच रे, पण पण बिन काही नाही. काल इथून निघाल्यापासून ती सतत रडतीये. तिचं दुःख मला बघवत नाही. आता हे लग्न सगळ्यांसमोर पक्क होईल तेव्हाच तिला बरं वाटेल. आपण साखरपुडा तरी लवकरात लवकर करून घेऊया. अरे अशी घाई करून कसं चालेल? राघवशी बोलायला हवं. मामा हो, आणि सगळ्याचाच विचार करावा लागेल. खरं सांगायचं तर आमच्या घरात हा विषय कधी निघतच नाही. जेव्हा तुम्ही दोघं येतात तेव्हा तुम्हीच याविषयी बोलता. मग आता तुम्हाला आपापसात जी काही चर्चा करायची असेल ना ती लवकरात लवकर करून घ्या आणि मला तुमचा निर्णय कळवा. आणि ताई, तो निर्णय हो असाच असायला हवा. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न. येतो मी. अरे चहा तरी घेऊन जा. आता या घरामध्ये मी काही खाईन पिईन ना ते तुमचा होकार आल्यानंतरच. माधव हॅलो रोहित, काय झालं? हा तुझ्या 2 कॉल्सच्या मध्ये इतका वेळ का जातो? पढाया मारत होतास की तू सुपर फास्ट आहेस? मग माझं काम करताना इतका वेळ का लावतोस? मॅडम, हे काम ब्रेडला मस्का लावणं इतकं सोपं आहे का? इथे एका मुलीला मस्का लावायचा थोड्या वेळात तर लागणारच ना. थोडक्यात तू पुढे काहीच केलेलं नाही. असं कसं होईल? एक मोठं अपडेट द्यायचं आहे. आज मी श्रुतीला एक गिफ्ट दिलंय. आता मला सांगा, कुठली मुलगी गिफ्ट बघून विरघळत नाही? तेही माझ्यासारख्या स्मार्ट डॅशिंग मुलाने दिलेलं गिफ्ट. ए शाण्या, हा तुझा स्मार्टनेस आहे ना, नीट वापर. हा स्पीड अप कर. स्पीड अप नाव. मी सगळं परफेक्टली हँडल करतो आणि मुलींना इम्प्रेस कसं करायचं हे रोहित इतकं कोणालाच कळत नाही. तुम्ही काळजी नका करू. बाय. गुड. रमा तर बाय पाणी. आई थँक्यू. काय ग, आणि राघव नाही आला? हो, ते ऍक्च्युली माझं काम लवकर संपलं ना, म्हणून मी लवकर घरी आले. राघव सरांना जरा जास्त काम होतं त्यामुळे ते थांबले. ठीक आहे, तू हातपाय धुवून घे. तुझ्यासाठी मी छान कॉफी आणते. आई 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 काय झालं? थांबा, तुम्ही माझ्यासाठी कॉफी नका करू, माझी मी करून घेईन. बरं, तुम्ही सकाळी मला सांगितलं होतं ना तुम्ही माझ्यासाठी लाडू कराल, म्हणजे मला लाडू करायला शिकवाल. मग मला लाडू करायला शिकवा ना. आय प्रॉमिस, शिकता शिकता मी तुमची मदत करेन. बर, मी तुला लाडू बनवायला शिकवते. शिकण्याची इच्छा आहे ना, मग नक्की शिकशील. पटकन हातपाय धू आणि स्वयंपाक घरात ये. ओके, शिकवते मी तुला. श्रुती, काय काय करतेस? जरा सांभाळून. तू नीट बघून चाल ना. कुठे बघून चालत होतीस? एकतर घरात एक पैशाची सुद्धा मदत नाहीये तुझी, त्यातून कामं वाढवून ठेव.
सॉरी. माझा फोन ओके आहे ना? नशीब काही झालं नाही. थांब मी तुला हेल्प करते. वाव गिफ्ट. कोणी दिलंय? तुला काय करायचंय? दरवेळी मध्ये मध्ये नाक खुपसत जाऊ नकोस. अगं मी सहजच विचारलं कोणी दिलंय ते. सांग ना कोणी दिलंय? तुला काय करायचंय? सांगितलं ना मी, तुझा काही संबंध नाहीये. अजून किती स्पष्ट बोलू? काय एवढे चिडते कशाला? बरं नको सांगूस. पण ते गिफ्ट ओपन केलं. तुला माहितीये मला जेव्हा जेव्हा गिफ्ट मिळतं ना तेव्हा मी लगेच ओपन करून मोकळे होते. मला ना राहतच नाही. कर ना ओपन पटकन. माझं गिफ्ट कधी उघडायचं हे मी ठरवे. तुझं काय आहे नाही मी मध्ये मध्ये सांगितलं ना तुझा काही संबंध नाहीये तरी तुझं तोंड सुरूच आहे. अगं पण श्रुती ऐक. अशी काय ही? किती रूड आहे ही श्रुती. एवढं काय बोलले होते मी तिला? आणि तसंही त्या गिफ्टवर मी पाहिलं फ्रॉम रोहित. सांगायचं होतं ना फ्रेंडने दिलंय म्हणून. फ्रेंडने दिलंय की बॉयफ्रेंडने? वाव गिफ्ट. कोणी दिलंय? तुला काय करायचंय? अगं पण श्रुती ऐक. अशी काय ही? रूड आहे श्रुती. एवढं काय बोलले होते मी तिला? आणि तसंही त्या गिफ्टवर मी पाहिलं फ्रॉम रोहित. सांगायचं होतं ना फ्रेंडने दिलंय म्हणून. फ्रेंडने दिलंय की बॉयफ्रेंडने? नो 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 नो. या घरात असं काही चालणार नाही. गॉड. एक मिनिट. पण मला काय फरक पडतोय? श्रुतीला वाटेल ते करू दे. नाही पण तो मुलगा चांगला असेल का? म्हणजे मला श्रुती अजिबात आवडत नाही. पण तिचं वाईट झालेलं पण मला चालणार नाही. काय करू मी? राघव सरांना सांगू का? हा नाही नको. राघव सर चिडले तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा ना मीच श्रुतीवर थोडं लक्ष ठेवते. म्हणजे जर का मुलगा चांगला असेल तर मी तिला हेल्प करेन. पण जर का मुलगा चांगला नसेल तर म्हणजे सगळीच मुलं कुठे राघव सरांसारखी चांगली असतात. ते एक युनिक आहे. ज्या कुठल्या मुलीचं लग्न राघव सरांशी होईल ती खरंच खूप लकी आहे. हे बघ, हे असं छान असा हात फिरवत राहिलं ना की मग लाडूला छान आकार येतो. आणि मग थोडासा असा करून घ्यायचा. बघ कसा छान गोल तयार झाला. हे बघा हे असं. वा वा जमतंय की. आई तुम्हाला माहितीये तुम्ही ना अगदी ग्रेट आहात. हो तुम्ही राघव सरांच्या बर्थडेला जो रव्याचा केक बनवला ना तो खूप ऑसम होता. म्हणजे खरं तर माझा फेवरेट चॉकलेट केक आहे. जेव्हा मी तो रव्याचा केक ट्राय केला ना मला खूप आवडला. आई तुम्ही मला तो बनवायला शिकवाल का? हो हो शिकवेन की. रमा, तू इतक्या श्रीमंत घरातली मुलगी आहेस पण तुला कुठलीही नवीन गोष्ट शिकताना कमीपणा वाटत नाही. उलट तू जास्त आवडीने शिकते आणि तुझा हाच उत्साह मला खूप आवडतो. अगं मलाच काय, घरातल्या सगळ्यांनाच आवडतो. तू घरातल्या सगळ्यांचं मन हळूहळू जिंकतेस. हा
आई मला पण तुम्ही सगळे खूप आवडतात. तुम्हाला माहितीये मी जेव्हा जेव्हा काही चांगलं करते ना तेव्हा पूजा वहिनी आणि आजची सुद्धा माझं कौतुक करतात, मला प्रेज करतात. पण फक्त ना श्रुतीचं काय? आई मला ना खरं खरं सांगा, श्रुती मला इतकं हेट का करते? नाही ग, असं काही नाहीये. असं नाहीये तर मग ती सतत माझ्याशी रूडली का बोलत असते, सतत माझ्यावर रागवत का असते? ती मी काही बोलले की ती मला फक्त वाईटच बोलत असते. आई असं का वागते ती माझ्याशी? अगं तिला ना सगळ्या गोष्टी तिच्या कलाने हव्या असतात. आमच्या घरातलं शेंडेफळ आहे ना ती. शेंडे? अगं शेंडेफळ म्हणजे घरात सगळ्यात धाकटी, म्हणून जरा जास्त लाडाने वाढली. तिला बदलायला थोडा वेळ लागेल, पण माझी खात्री आहे तिचा तुझ्यावरचा राग हळूहळू निवळेल. आणि तूही थोडा प्रयत्न कर. पण आई आता किती प्रयत्न करू मी? आता हा लाडू बघतेस ना, या लाडवात गोडपणा कशामुळे आलाय? साखरेमुळे. पण ह्यात चुकून आपल्याकडनं मीठ पडलं तर त्याची चव बिघडेल ना. नात्यांचंही अगदी तसंच असतं ग. हे बघ, आपल्या हातून त्यात मिठाचा खडा पडू नये म्हणून सतत लक्ष ठेवावं लागतं. आपण गोड राहिलो ना तर तो गोडवा आपल्या नात्यातही उतरतो. कळलं का? हा म्हणजे थोडं थोडं कळलं, पण थोडं थोडं नाही पण कळलं. रमा, माझी अशी खूप इच्छा आहे की तुझी आणि श्रुतीची मैत्री व्हावी. आई मला पण तिच्याशी फ्रेंडशिप करायची आहे. इनफॅक्ट या घरातला सगळ्यांशीच खूप क्लोज व्हायचंय. तुम्हा सगळ्यांचं कसं एकमेकांशी एकदम छान बॉन्डिंग आहे. आमच्या घरी तसं नाहीये. म्हणजे आमच्या घरी प्रत्येक जण सतत आपापल्या रूम मध्ये असतात, एकतर त्यांच्या फोनवर नाहीतर टीव्ही बघत. कोणी असं एकमेकांशी तुमच्यासारखं छान गप्पा मारत नाही बसत. पण फक्त रमा, काय झालं? आई तुम्हाला माहितीये आमच्या घरात ना फक्त पवित्र आंटीच आहे, जी सतत सगळ्यांना बोलायची की आपण एकत्र फिरायला जाऊया, आपण एकत्र जेवायला बसूया. आणि मी नेहमी तिच्यावरच चिडायचे. पण आई आत्ता वाटतंय मी पवित्र आंटीशी ना बरोबर नाही वागले. पवित्र आंटीची मुलगी म्हणजे आमची आरुषी, ती पण माझ्याच एजची आहे. पण मी तिच्याशी पण कधीच नीट नाही वागले. रमा, अजूनही उशीर झालेला नाहीये. येस आई, इट्स नेव्हर टू लेट. तुम्हाला माहितीये मी जेव्हा परत घरी जाईन ना तेव्हा आरुषीला घेऊन बाहेर फिरायला जाईन, मूवीजला जाईन आणि आणि हा तिला हे असे लाडू बनवून पण खायला घालेन. शाबास, तू अशी शहाण्या मुलीसारखी वागतेस ना, म्हणूनच तू आता या घरची सुद्धा लाडू झालीस. हा चला चला आपण पटकन एक सेल्फी काढूया. #आई आणि लाडू. बाई, तू पण आईंसारखी सारखी फोटो काढत असते. असू द्या. येते का मी व्यवस्थित? हो आई आता लाडू बरोबर. अगं बाई, लाडू पण का? हो पटकन. नमस्कार. अरे या 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 अशोकराव, बसा बसा, वेळेवर आल्या अगदी. थँक्स. भाऊजी ब्रेकफास्ट घ्या. नाही नको, थँक्स. मी खाऊनच आलो. मग चहा तरी घ्या. राजू, चहा आण जरा. खरंच काही नको आहे निमा, मी फक्त माझी फाईल परत घ्यायला आलोय. गिरीश,
मी जरा घाईत आहे, प्लीज फाईल देतोस का? ऑफकोर्स देतो ना. ती आम्ही अगदी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे. पवित्रा, फाईल दे. नक्की काय नको तुला? नाही नाही, मी खाऊन आलो. आता खूप मोठा तमाशा होणार आहे. तयार राहा पवित्रा. गिरीशला तुझा खूप अभिमान आहे ना. बघ आता तोच तुझा किती अपमान करेल ते. अँड युअर काउंटडाऊन स्टार्ट्स. फाईल गेली कुठे? की झालं तरी ती फाईल मिळायलाच हवी. पण सगळीकडे शोधून झालं, आता आणखी कुठे शोधू मी? शोध शोध, घरभर शोध, पण आता ती फाईल तुला कुठेच मिळणार नाही. ते बघ काय. चल बघू काय झालं. अरे हे पाणी बघ, पाणी. श्रुती, हा तोच मुलगा आहे ज्याची फाईल आपण परत केली. हा रोज आपल्याला इथेच कसा भेटतो ग? अगं इथे जवळच राहतो ना, मग आणखी कुठे दिसणार? त्याला चक्कर आली ती बघ आधी. खरंच आलीये की नाटक करतोय? आजारपणाचं कोणी नाटक करतं का ग? ही शंका मनातून काढून टाक. पाणी आहे का? अरे पाणी. काय होतं तुम्हाला? यांना मागे बसवा ना. उठा उठा. तुम्ही काळजी करू नका, आम्ही ओळखतो त्यांना. आहोत. काय झालं तुम्हाला अचानक? काय नाही, एकदम एकदम चक्कर आली. पण आता बरं वाटतंय का? हो ठीक आहे. मी काय म्हणते, इथे मागच्या गल्लीत एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन यायचं का आपण? मी जाऊन आलोय. ते म्हणाले उन्हाळ्याचा त्रास होतोय. बरं ठीक आहे, मी जातो घरी. अरे काय काय होतं तुम्हाला? श्रुती, ह्याला नीट चालता सुद्धा नाही येते. आपण ह्यांना घरी सोडून येऊया का? अगं एकदा गेलो होतो ना, आता परत कशाला? अगं पण ह्यांची अवस्था तर बघ तू. तुझे आबाच म्हणतात ना, आपण दुसऱ्याची मदत केली पाहिजे. मग ह्यांना असं सोडून जायचं का आपण? बरं ठीक आहे, सोडूयात. रोहित, तुम्हाला खूपच वीकनेस आहे वाटतं. आम्ही येतो तुम्हाला सोडायला घरपर्यंत. चला. हो, तुम्ही कशाला त्रास घेता? मी जाईन. नाही. ओ थांबत. रिक्षा रिक्षा या बसा.
तुम्हाला खरंच काही ब्रेकफास्ट नको आहे का? मी काही आणू का दुसरं? नाही खरंच नकोय वहिनी. ओके. पण अशोक, खरंच तू हे जे अप्रतिम काम करतोयस ना, म्हणजे राजनेत्यांचे, मोठमोठ्या बिझनेसमनचे भ्रष्टाचार जगासमोर उघडे करतोस, मला अत्यंत अभिमान वाटतो तुझा. थँक्स. अरे ह्या असल्या लोकांचे खरे चेहरे लोकांसमोर आणले ना तर खूप समाधान मिळतं रे. खरंय. आता हेच बघ ना, तुझ्याकडे ठेवायला दिलेली ती फाईल सगळ्यांना दाखवली ना तर धमाका होईल, धमाका. आय एम शुअर. वहिनींना बराच वेळ लागतोय. फाईल आणतायत ना त्या? अरे नाही नाही अनिल, काय तुझी फाईल आणि एवढी महत्वाची कडेकोट बंदोबस्तात तिने ठेवले असणार आहे. मी बघून येतो. ऍक्च्युली मी एक काम करतो, मला एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगच्या ठिकाणी ही महत्वाची फाईल नेणं मला संयुक्तिक वाटत नाही. हा, 2 तास लागतील मीटिंगला. जाता जाता मी तुझ्याकडून फाईल कलेक्ट करतो, कारण ती मला आजच मीडिया समोर ओपन करायची. तर भेटूया 2 तासांनी. जरूर जरूर. येतो मी. ही अजून कशी फाईल घेऊन मिळाली? आरामात. हो. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल. सॉरी. तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही आराम करा आणि वेळेत औषधं घ्या. आम्ही येतो. हा डोकं. ऐका, तुम्ही काही खाल्लंत का? नाही. मग औषधं कशी घेणार? तुम्ही काही खाल्लं नाही तर आजारपण आणखीन वाढवून घ्या. तुम्ही खा बरं पटकन काहीतरी. माझी इतकी काळजी कधीच कोणी केली नाहीये. मी अनाथ आहे ना, इथे एकटा राहतो. घर, आई वडील, बहीण भाऊ कसे असतात मी कधी बघितलंही नाहीये. मी खातो की उपाशी राहतो कोणीही विचारत नाही. सॉरी, मी थोडा इमोशनल झालो. तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही या, मी खालून वडापाव मागून खाईन. आजारपणात वडापाव? नाही नाही, तुम्ही जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत घरचंच अन्न खाल्लं पाहिजे. पण माझ्यासाठी शिजवणारा कोणीच नाहीये. थांबा, मी बघते काही करता येतंय का. मी स्वयंपाकघरात गेले तर चालेल ना तुमच्या? हो चालेल. अहो पण तुम्ही किती कराल माझ्यासाठी? नाही, तुम्ही शांतपणे पडा. मी 5-10 मिनिटात काहीतरी खायला करून आणते. आणि औषधं घेतलीत ना तुम्ही की आम्ही स्वयंपाकघर ते तिकडे. रोहित, तू ह्याच स्पीडने काम करत राहा आणि मग ह्याच्या दुप्पट स्पीडने तुझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करता येतील. चला, गरमागरम कॉफी घ्या. घ्या सर. कॉफी. राघव सर, तुमची स्पेशल कॉफी. धन्यवाद. मॅडम, तुमची कॉफी. अहो सर, माझ्याकडून चुकून मॅडमच्या हातावर कॉफी सांडली. अहो सर, मी मुद्दाम नाही केलं. ओ माय गॉड रॅम्स, तुझा तर हात भाजलाय. वासू, काय वेंधळेपण आहे?
राघव सर, हे बघा एवढं काही नाही झालं आणि ते चुकून घडलंय, माझंही लक्ष नव्हतं. थांबा एक मिनिट थांबा. तुमचा ना हात भाजलाय. एक काम कर, जा पाणी घेऊन ये पटकन. किंवा आपण असं करूयात का, आपण जाऊयात पाण्याखाली हात धरूयात. हा या तुम्ही. राघव सर थांबा, चिल. हे बघा एवढं काही नाही झालं, मुखे. अहो इट्स ओके. काय रमा मॅडम, हाताला भाजलाय तुमच्या, ही काय छोटी गोष्ट आहे का? बघू इकडे. अरे वासू बघतोयस काय? जा ना पाणी घेऊन ये आणि फर्स्ट एड किट पण घेऊन पटकन आण. काळजी करू नका तुम्ही, आपण मलम लावूयात त्याला, बरं वाटेल तुम्हाला. वासू अरे आण ना लवकर. मला असं वाटतंय की राघव सर आता फायर ब्रिगेडच बोलवतील. आण ना पटकन वासू. हा चल चल, हे घे, हे घे. हा. सर बस आता, अजून फुंकर घातली तर रमा उडून जाईल. आणि तसे तुम्ही तुमच्या हाताने तिला क्रीम लावली आहे ना, तर आता पटकन बरं वाटेल हा रमाला. रमा मॅडम, तुमच्या हाताची जळजळ आता कमी झाली का? हो राघव सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ती क्रीम मी माझ्याजवळ ठेवते आणि थोड्या वेळाने परत लावेन. बरं, हरकत नाही. तुम्ही काय बघत बसलाय सगळे? चला ना कामाला लागा. रमा मॅडमला आता बरं आहे. आम्ही आमचंच काम करत होतो सर, तुम्ही चला तिकडे धावत धावत तुमचं काम सोडून. मोना, मी खूप मोठ्याने ओरडले म्हणून आले ना ते इथे. जा आता काम कर, जा तुझी. ओके. चला चला. काळजी घ्या रमा मॅडम. हो. आपण ज्याच्या प्रेमात पडतो तो जे जे करेल ते सगळं आपल्याला आवडतं. रमा मॅडम, तुमचा हात झोमतोय का अजून? नाही. जळजळ कमी झाली? हो. एकतर घरात एक पैशाची सुद्धा मदत नाहीये तुझी, त्यातून कामं वाढवून ठेव. वाव, गिफ्ट कोणी दिलंय? तुला काय करायचंय? सांगितलं ना मी, तुझा काही संबंध नाहीये. अजून किती स्पष्ट बोलू? हे काय पवित्रा, किती वेळ झाला तू फाईल घेऊन खाली आली नाहीस, म्हणून शेवटी बघायला मी वर आलो. गिरीश, मी ती फाईल कपाटात सेफ मध्ये ठेवली होती. मग आणि आता सेफ उघडून बघितली तर फाईल गायब आहे. पवित्रा, असं कसं होईल? कदाचित ती फाईल मी कपाटात दुसरीकडे कुठेतरी ठेवली असेल, म्हणून मी सगळे कपडे सगळे दागिने काढून पाहिले. पण पवित्रा, ती फाईल किती महत्वाची आहे तुला कल्पना आहे ना, आणि तू म्हणतेस ती गायब झाली. गिरीश, फाईल सापडेल आपल्याला. पवित्रा, तूच डाव्या उजव्या हाताने नीट कुठेतरी ठेवली असशील. तू पुन्हा कपाट चेक कर, मी ड्रॉवर मध्ये बघतो. गिरीश, मला चांगलं आठवतंय, मी ती फाईल कपाटात सेफ मध्येच ठेवली होती आणि सेफ नीट लॉक केले ना हे मी स्वतः चेक केलं होतं. पण आता हे गिरीश, अशोक भाऊजी खालती फाईलची वाट बघत असतील ना. आपलं नशीब चांगलं पवित्रा की तेवढ्यात कुठल्या तरी मीटिंगसाठी गेला तो. 2 तासात येतो म्हणालाय. नशिबानं तेवढा तरी ग्रेस टाइम आहे आपल्याकडे. पण 2 तासात फाईल नाही सापडली तर? पवित्रा, प्लीज असा विचारही करू नकोस. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशोकची फाईल आपल्याला शोधून काढायचीच आहे. तू पुन्हा एकदा सेफ मध्ये बघ, कपाटात नीट बघ. मी इकडे ड्रॉवर्स बघतो. हो, मी बघते. काय झालं रमा मॅडम, तुम्ही अशा गप्प का आहात? हे बघा, तुमच्या हाताला खरंच त्रास होत असेल ना तर सांगा मला, असं शांत राहू नका. नाही राघव सर, माझ्या हाताला त्रास नाही होत. माझ्या डोक्यात ना वेगळेच विचार सुरू आहेत. कसले विचार? आपल्या श्रुतीचे. श्रुतीचे? तिचं काय? राघव सर, श्रुती माझ्याशी नीट का नाही बोलतो?
म्हणजे आई बघा ना, माझ्याशी किती छान वागतात. हा, आता आजी आणि पूजा वहिनी पण माझ्याशी काही सरळ नाही वागत, पण मी काही चांगलं केलं ना तर माझं कौतुक तरी करतात. पण श्रुती ती सारखी माझ्यावर चिडलेली असते, खूप खडूस आहे ती. क्षमा मॅडम, अहो श्रुती अजिबात खडूस नाही. उलट ती ना खूप स्वच्छ मनाची आहे. आत एक बाहेर एक असं तिला करता येत नाही, म्हणूनच कदाचित तुमच्याबद्दलचा राग ती बोलून दाखवते, लपून नाही ठेवते. पण तिचा माझ्यावरचा राग अजून गेला का नाहीये? मला माहितीये मी सुरुवातीपासून सगळ्यांशी खूप वाईट वागले, खूप रूडली वागले, पण आता तर सगळे ओके आहे ना. मग श्रुतीचा काय प्रॉब्लेम आहे? रमा मॅडम, तुम्ही काळजी करू नका, श्रुती सुद्धा तुमच्या बाबतीत ओके होईल. हा, प्रत्येकाला आपापला राग शांत करायला ठराविक वेळ लागतो. श्रुतीला सुद्धा तिचा वेळ घेऊ द्या. मला खात्री आहे एक ना एक दिवस तिच्या नक्की लक्षात येईल की तुम्ही दोघे ना अगदी एकसारखे आहात स्वभावाने, रोखठोक, स्पष्ट आणि खरं बोलणार आहे. आणि मग तुमची मैत्री व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. आय होप असंच होईल. ठीक आहे, तुमच्यासाठी गरम गरम पेज केली आहे, खाऊन घ्या. मला वाटलं होतं जगात माणूस की शिल्लकच नाही, पण तुम्ही किती चांगले आहात. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर मला तिथे रस्त्यातच सोडून गेलं असतं. अहो, असं काय म्हणताय? आणि योगायोगाने आम्हाला तुमचं घर सुद्धा माहिती होतं म्हणून आलो. आणि आत्ता हे खायला केलं ते. तुमचं मन खूप मोठं आहे. आज तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं मला नाही माहिती. अहो, माझ्या जागी कोणीही असतं तरी आजारी माणसाशी हे असंच वागलं असतं. आता प्लीज तुम्ही खाऊन घ्या, आम्हालाही उशीर होतोय. छान झालं. सावकाश सावकाश. तुम्हाला अजून हवी आहे का? नको, औषधं कुठे आहेत तुमची? या बॅगेत. आजचा दिवस फारच प्रोडक्टिव्ह होता नाही रमा मॅडम? म्हणजे ते रक्षाबंधन ॲप आज कुठे जरा हातात आल्यासारखं वाटतंय. असा बराच पल्ला बाकी आहे अजून, पण तरी घ्या. काय झालं रमा मॅडम, तुम्ही अजूनही डिस्टर्ब दिसताय. श्रुती तुमच्याशी कसं वागते ह्याचा विचार करताय का अजून? सरांना मी कसं सांगू की फक्त माझ्याशी नाही तर इन जनरलच श्रुतीच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे. रोहित, त्याचं गिफ्ट, हे सगळं काय आहे? राघव सर कसे रिॲक्ट करतील? पुरोहित घरात तर बोलणंच इम्पॉसिबल आहे. पूर्वी असे काही टॉपिक आले की मी मम्माशी बोलायचे, तिची ॲडवाईस घ्यायचे. आता मॉमला भेटता आलं असतं तर, पण कितीही वाटलं तरी मॉमकडे कशी जाऊ मी? आमच्यात तर परवाच खूप मोठं भांडण झालं. चला, आम्ही येतो आता, आणि तुम्ही आराम करा, आणि प्लीज 2-3 दिवस उन्हाचं बाहेर निघू नका. आणि अजून काही लागलं तर मला कॉल करा. कॉल कसा करू? म्हणजे मला तर तुमचं नाव नंबर काहीच माहित नाही. काही इमर्जन्सी असली तर मी तुम्हाला कॉल कसा करणार? बट इट्स ओके, मला तुम्ही नंबर नाही दिला तरी चालेल. चांगल्या घरातली मुलगी अशा अनोळखी माणसाला नंबर नाहीच देणार. आणि इमर्जन्सीचा काय घेऊन बसला तो? इथे एकटा माणूस 8-8 दिवस मेला तरी शेजाऱ्यांना काही कळत नाही. अहो, असं काय बोलताय? पण हे खोटं आहे का? एनिवेज, तुम्हाला अजून उशीर नको व्हायला माझ्यामुळे. तुम्ही या. थांबा, मी तुम्हाला देते माझा नंबर. माझं नाव श्रुती गजानन पुरोहित. माझा नंबर घ्या. थँक्यू. मी तुम्हाला मिस कॉल देऊन ठेवतो, आणि तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला काय कॉल वगैरे करून त्रास नाही देणार. ही बहुतेक आपली शेवटची भेट आहे. सो थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय. बाय. चल.
श्रुती गजानन पुरोहित. काय झालं रे मम्मी? तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते का? राघव सर, तुम्हाला कसं कळलं मी मम्माचा विचार करते? घरापासून दूर राहणाऱ्या कुठल्याही मुलीला तिच्या आईची आठवण येणारच ना. आणि परवा जे काही घडलं आपल्या घरी, त्यानंतर मला मॉमला कॉलही करता आला नाही आणि तिचाही मला कॉल आला नाही. ती खूप चिडली असणार आहे माझ्यावर. आपण असं करूयात का, तुम्ही भेटता का त्यांना थोडा वेळ? राघव सर, ते कसं पॉसिबल आहे? डॅडने मला सांगितलंय ना की महिनाभर तू या घरात यायचं नाही आणि अंकल गुरुजींना पण नाही आवडणार हे. रमा मॅडम, आईने आणि मुलीने एकमेकींना भेटणं ह्या इतकं मौल्यवान आणि सुंदर ह्या जगात दुसरं काहीच नाही. माझा ऐका, आपण थोडा वेळ तुमच्या घरी जाऊया. तुम्ही लावण्य मॅडमना भेटून घ्या. चालेल, तुम्ही पण डॅडला भेटा. त्याचे खूप फेवरेट आहात तुम्ही. त्याला तुम्हाला भेटून आनंद होईल. नाही, ते बरोबर आहे, पण तुमच्या आईंचा फेवरेट नाही ना मी, त्यामुळे आज नको. मी जेव्हा केव्हा तुमच्या घरी येईन तेव्हा सन्मानाने येईन. आज बाहेरच थांबतो. तुम्हाला जेवढा वेळ हवं तेवढा वेळ भेटा त्यांना. चल. आई, वरणाला तेलाची फोडणी देऊ का तुपाची? हो हो कर काय. हो आई, वरणाला तेलाची फोडणी देऊ का तुपाची? अगं तुपाची देऊन टाक. आई, काय झालंय तुम्हाला? तुमचं लक्ष कुठे आहे? अगं श्रुती घरी नाही आली ना अजून, तिची वाट बघते ग बाई. आई, येईल ना ती, पण तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? अगं तिला इतकं उशीर होत नाही कधी. ती काय एक्स्ट्रा लेक्चर्सचं वगैरे बोलली होती का? नाही, तसं काहीच मला म्हणाली नाहीये ती. मग तुम्ही तिला फोन लावून बघा. अगं तुला काय वाटतं पूजा, मी तिला फोन केला नसेल का? मी तिला खूप वेळा फोन केला पण तिने फोन उचललाच नाहीये आणि असं कधी करत नाही ग ती. आणि तिला जर उशीर होणार असेल ना तसंच मी फोन करून कळवते. पण आजच असं काय झालंय? हे आहेच म्हणा. नाही, मला काय वाटतं, तिनं तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत बसली असेल आणि तिला वेळेचा भानच राहिला नसेल. नाही, आपली श्रुती एवढी बेजबाबदार नाहीये. ठीक आहे, पण तुम्ही काळजी करू नका, येईल ती घरी. शांत राहा, मी वरणाला फोडणी देऊन येते. गिरीश प्लीज रिलॅक्स. ओके, टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, ती फाईल सापडेल. ओके, हां. आणि हॅलो, अगं आठवतंय का काही? कुठे ठेवलीस फाईल? हां, वेंधळ्यासारखी इथे तिथे नेऊन ठेवली नाहीयेस ना? तर इतक्यांदा सांगितलं ना तिने की नक्की फाईल सेफ मध्येच ठेवली म्हणून. सेफ मध्ये ठेवली होती, मग ती कुठे गायब झाली? अशी कशी जाऊ शकते ती गिरीश? इथे काय झालंय तुझ्या लक्षात आलंय का? गिरीश, अरे अशोक, अरे काही गोष्टी चांगल्यासाठीच होत असतात बघ. बरं झालं मी फाईल आधीच घेऊन गेलो नाही. ते आता गेलो त्या मीटिंग मध्येही नेमकी या प्रकरणाशी संबंधितच माणसं आली होती. मला आता कुठली रिस्क नकोय. प्लीज मला ती पुराव्याची फाईल लवकरात लवकर दे, म्हणजे मी लगेच तो गौप्यस्फोट करायला मोकळा. फाईल, सॉरी अशोक, ती फाईल आमच्या घरातनं गायब झाली आहे. व्हॉट रबिश? अरे काय बोलतोस काय तू? हे बघ गिरीश, तू माझी मस्करी करत नाहीयेस ना? ही वेळ मस्करीची नाहीये. लवकरात लवकर ती फाईल मला दे. अरे ते सगळे पुरावे मला जगासमोर आज मांडायचे आहेत. नाही अशोक, मी मस्करी करत नाहीये. ती फाईल कशी आणि कुठे गायब झाली आम्हाला काहीच कळत नाहीये. भाऊजी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी ती फाईल अगदी जपून ठेवली होती. पण पण ती आता गायब झाली आहे ना? नाही, माझी चूक झाली. एवढी मोठी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली. अशोक, नाही, तुम्ही असं नका म्हणू.
आम्ही ती फाईल शोधतो ना, सापडेल ती फाईल. सापडायलाच हवी. आणि तीही 24 तासाच्या आत. हे बघ गिरीश, आपली जुनी मैत्री लक्षात घेता मी आता काही ऍक्शन घेत नाही. येत्या 24 तासाच्या आत तू ती फाईल मला आणून दिली नाहीस तर परिणाम खूप गंभीर होतील. कारण त्याच्यात फार महत्वाचे पुरावे आहेत आणि ती फाईल तुझ्या घरातून गायब होणं याचा वेगळा अर्थही निघू शकतो. गिरीश, मला काय म्हणायचंय ते तुझ्या लक्षात आलं असेलच. चोवीस तास. माय गॉड, हॉरिबल. गॉड, दिस इज सो हॉरिबल. बघितलंस ना गिरीश? हा, एक साधी फाईल या बाईला सांभाळता आली नाही. आज हिच्यामुळे तुला मान खाली घालावी लागली. कधी नव्हे ते कुणाचा तरी आवाज तुझ्यावर वाढवण्याची हिम्मत झाली. हे फक्त ह्या बाईमुळे झालंय, ह्या बाईमुळे. आपण ती फाईल जर शोधून दिली तर कुठून जाणार आहेस फाईल? हा, कुठून आणणार आहेस फाईल? त्यापेक्षा तुला दिलेली जबाबदारी नीट पार पाडली असतीस ना तर आज ही नामुष्कीची वेळ नसती आली माझ्यावर. पवित्रा, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये माझी. आता रडून काय उपयोग आहे? उद्यापर्यंत अशोकची फाईल देता नाही आली तर त्याला तोंड नाही दाखवता येणार मला. आपल्या नवऱ्याचा मान राहावा असा जरा जरी वाटत असेल तर प्लीज जा, शोधा ती फाईल, शोधून काढा तिला. थोडी साधी गोष्ट आपल्या वेंधळेपणाने इतकी कॉम्प्लिकेट करून ठेवलीस. घराच्या पलीकडच्या जबाबदाऱ्या द्यायच्या कशा तुला आता? हेच दृश्य बघायला तर इतकी वर्ष मी तडफडत होते. सो फायनली आज माझे कान तृप्त झाले आणि मन तू अजून रडत इथेच उभी आहेस? जा जा, फाईल शोध. रमा, तू इथे कशी काय? डॅड, डोंट वरी डॅड, मी घरच्यांची परमिशन घेऊनच इथे आली आहे. पण इथे हे सगळं काय चाललंय? बेबी, खूप दिवसांनी आलीस. हा, ऑल वेल? येस मामा. आणि मामा एक मिनिट. डॅड, तू असा चिडला कास? काही घडलंय का? पवित्रा आंटी अशी रडतीये का? काय झालं हिला? अरे कोणीतरी मला सांगा ना. मॉम, तू तरी सांग मला. बेबी, काय झालंय? कोणीतरी सांगा. आज रमा मॅडमच्या घरचे सगळे त्यांना भेटून अगदी खुश होते आणि रमा मॅडम ही आनंदात असतील. त्या आनंदात असल्यानं की मलाही खूप बरं वाटतं. काय? पण ती फाईल आपल्या सेफ मधून अशी कशी डिसअपिअर झाली आहे? दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. अनफॉर्च्युनेटली रमा, तसंच घडलंय. पवित्रांनी सगळा घोळ घालून ठेवलाय. व्हॉट? नो डॅड, आय डोंट बिलीव्ह दिस. पवित्रा आंटी इतकी इरेस्पॉन्सिबल नाहीच आहे. ती असं नाही वागू शकत. बेबी, सगळे फॅक्ट्स तुझ्या समोर आहेत ना, पण तरीही तू ह्या बाईची बाजू घेतेस. रमा, मी खरंच सांगते ग, मी बेजबाबदारपणा नाही केलाय.
या खोलीत सगळीकडे शोधलं पण ती फाईल नाहीये कुठेच. तुम्ही सगळ्या रूम्स मध्ये फाईल चेक केली का? अख्ख्या घरामध्ये शोधली का तुम्ही फाईल? अख्ख्या घरात ती फाईल काय उठून अख्ख्या घरात फिरायला जाणार आहे? अरे डॅड, यू नेव्हर नो. हे बघ, ती फाईल चुकून कुठल्या तरी रूम मध्ये ठेवली गेली असेल ना. आपण शोधूया सगळ्या रूम्स मध्ये. रमा, सॉरी ग. तू अशी अचानक इतके दिवसांनी आल्यानंतर तुला हे असं काहीतरी बघावं लागलं. अजून काहीच बघावं लागलं नाहीये. उद्यापर्यंत अशोकची फाईल परत नाही करता आली ना, खूप काही बघावं लागणार आहे. मग डॅड हे बघ, सापडेल ती फाईल. तू चिडू नकोस ना. आपण एक काम करूया, आपण सगळ्या रूम्स मध्ये ती फाईल शोधूया. ओके? बेबी, मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं. चल. अगं मम्मा, पण हे फाईल. चल माझ्या बरोबर. चल म्हणते. अरे पण ऐक ना माझं, ती फाईल. रमा, मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचं. अगं, चल पण आधी. मम्मा- चल आधी. मम्मा ऐक माझं. मम्मा ये. ऐक ना. मम्मा, सगळ्या खोल्या चेक करूया म्हणल्यावर लावण्यातही अशा निघून का गेल्या? त्यांनीच काहीतरी गडबड केली नसेल ना? नाही, पण पुरावा असल्याशिवाय असा आरोप मला नाही करता येणार. तू अजून इथेच उभी आहेस? गॉड से पवित्रा, प्लीज फाईल शोधा, फाईल शोधा. मॉम, अगं ती फाईल आहे. मम्मा, असं काय करतेस तू? मम्मा, काय करतेय? तुझं काय चाललंय? मला वाटलं त्या पुरोहितांच्या घरी तुम्हाला वाटेल ते बोललीस, आवाज चढवून बोललीस, म्हणून माझी माफी मागायला आलीस. तर ते राहिलं बाजूला. पण कुठली ती पवित्रा? तिच्या बाजूने बोलतेस की काय झालंय काय तुला? इतकी बदलली कशी ग तू? नो मम्मा, मी बदलले नाहीये. आय नो, त्या दिवशी मी तुझ्याशी खूप रूडली बोलले आणि माझा टोनही चुकला असेल तुझ्याशी बोलताना. पण मम्मा, मी काही चुकीचं बोलले असं मला नाही वाटत आहे. आणि आज सुद्धा मी पवित्रा आंटीची उगाच बाजू नाही घेतली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पवित्रा आंटी असं मुद्दाम काही इम्पॉर्टंट हरवणार नाही. इट्स नॉट पॉसिबल. आय डोंट बिलीव्ह दिस. तुला कळतंय? घरातल्या आणि घरातल्या बाहेरच्या सगळ्या थर्ड क्लास माणसांपुढे येता जाता तू माझा अपमान करतेस आणि वर तुम्हाला हे सांगतेस की तू जे केलंस, जे बोललीस ते बरोबर आहे. नो मामा. नाही, एक गोष्ट मला नीट कळली. तुझ्यासाठी ती पुरोहित फॅमिली माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट झाली होतीच. आता ती कोण कुठली ती बाई, ती पवित्र, ती खरी वाटायला लागली तुला. काय होत आहे तुझं? रमा, तुझ्या लेकी आता माझी किंमत शून्य झाली आहे का तू?